भेट घेतली. याआधी मसाजोगमध्ये जात त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि आता ते परभणीमध्ये दाखल झालेत आणि तिकडेही ते कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. दगड फोडायचं, कुठं काम लागलं तिथं जायचं, कुठं काम संपलं पुढे जायचं. तुमच्या गावाला हाच मोठा होता सर. आईंचं म्हणजे तिथं घर पुण्यामध्ये आपलं म्हणजे आता भाड्याने आम्ही होतं मुळगाव रामलिंग मुलगा आहे आणि कामाला बोत्रीला होतो भाऊ बोत्रीला जेटच्या गाडीवरती लॉकडाऊनच्या काळात भोसरीला होतं शावडी बसतील असं इथं बाहेर शेतीवाडी काही शेती नाही, गावाला घर नाही सर. माझं वडील आणि मिस्टर वडील वारले सर किती साली 2018 मध्ये दगडाचं काम बंद पडलं. मालक वारल्यापासून मी आपलं पुण्याला निलंग आहे पंतप्रधान आवास योजनेमध्ये घर वगैरे काहीच नाही कुठे म्हातारी आधी कुठं नाव औषधच ना थोडं मागवून दिसतंय का असं माझं झालं शॉर्ट मला 3 वर्ष तो आता मोठा झाले सर. त्यानं शिक्षणासाठी त्याच्या बायकोला माहेरी जा सोडून ते बाईनं म्हणली माहेरात जा, मी राहते म्हणून ते 3 वर्षाचा कोर्स काढण्यासाठी बाईला माहेरात सोडून आला आणि ते शिकायला लागला. गरिबीमध्ये त्याची ऐकत नव्हती, ऐकत नव्हती. पैसा बायकोला कुठं व्हायचं. आता बाईला बोट लावून माझ्या मुलावर माझा मोठा मुलगा कुठं करायचं कसं घ्यायचं भैया मध्ये लाईव्ह नाही पाहिजे.